आज ना सगळी घरातली पटपट कामं आवरली आणि मग बाहेर आलो का तर ना आजी आज ना लाटवडी बनवणार आहे, ते पण पारंपरिक पद्धतीच्या आणि चुलीवर बनवणार आहेत. तर हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. काय करा आजी? तर चला बनवूया आपण लाटवडी. छान मस्त अशी पारंपरिक पद्धतीची बनवायची आहे. जुन्या पद्धतीची. आता नवीन आहे, नवीन वेगळं पहिलं वेगळं आहे, नवीन पद्धत आहे. अशा वड्या कधी केल्या नव्हत्या म्हणून मी करते. हा मग काय तर आजींच्या हाताला जास्त चव. आता इकडे ना लाटवडी बनवायसाठी मुठभर असे तीळ घेतलेले, तर खोबरं घेतलेले, कोथिंबीर कट करून घेतलेली आणि एक वाटी ना शेंगादाणे घेतलेले, तर असं मुठभर लसूण घेतलेला आहे घरचा देशी. आणि इकडे ना 2 चमचे जिरे घेतलेले आणि मग बेसनचं पीठ ना 3 वाट्या घेतल्यात, त्या मग अशी दाखवलेल्या मोठ्या. 1 चमचा ओवा, 2 चमचे हळद आणि 2 चमचे ना तांबडं तिखट घेतलेलं आहे. बरं उडतंय हो. बस पण कड भाजू दे. कडे आणि ती जीर बारीक झाला असलं तर टाका. शेंगदाण्याने कर बाहेर कोथिंबीर लसूण घालायला दे. नमक घालते. कोथिंबीर व्हायची कुठून टाका तशीच नाही तर बारीक त्यातनं मग घे इकडं. पुन्हा मसाल्यात वैसे घालायला लागते. आठवतंय का तुम्हाला एकदा तुम्ही आमचं लग्न झाल्यावर केलं होते जाताना? तुम्हाला आठवतंय ना? थापून का काही केलं? नाही नाही अशाच केलत्या. आता इथं पीठ मळण्यासाठी नाही तर लसूण कोथिंबीर बारीक करून घेतली. जिरे सुद्धा 1 चम्मच इथे वाटून घेतलेत खलबत्यामध्ये मी. आता मी सुरू सगळं तुमच्या पद्धतीने चालू आहे आज. माझं काम ते साधं असतं. तुमचं संगीत साधंच खाण्यात लय मजा आहे आजी. म्हटलं साध्यात खायला संगीत आहे. संगीत नाही चांगलं. आधी इकडे बघा मी लगेचच खलबत्यात ना शेंगादाणे वाटून घेतले, कारण वडीचं सारण बनवायचं होतं म्हणून. आणि लगेचच मग इकडे ना आजींना पीठ मळायला घेतलं होतं वडीचं. तिखट आणलं. आता इकडे आजींची कणिक मळून झाली होती. माझ्या इकडे शेंगादाणे तीळ सुद्धा वाटून झाले होते खलबत्यामध्ये. आणि जे राहिलं होतं ना ते लसूण आणि कोथिंबीर वाटायचं राहिलं होतं, तेही तर मी बारीक करून घेते. खोबरं बारीक करायचं. ह्याच्यात बारीक करायचं मग बारीक तू किसते का? एवढा तुकडा किस मग काय तर लय नको का खोबरं? नग लय काय खाताना नुसतं खोबरं लागलं पाहिजे. हा थोड्यात जमत नाही का? चांगलं झालं तर खावा या वड्या. हो खोबरं कमी जवळ तीळ कमी शेंगदाणे कमी घालत्या. हा हो ही किस मस्त किस होत. बारीक करू त्याचे 2-3 हे होते. आपण बारीक करू पाहिजे. त्या बारीक करते आणून. बारीक झाड होते वैसे एवढंच किस. मग काय वाळा घालताय त्याच्यात थोडस चमचा 1 चम्मच. 1 चम्मच असं एवढं चणचण होतंय तुम्हाला. असं द्या. लय होतोय. लय झालं तिखट. नाही होत. तिखट आहे हो, मसाला तिखट आहे ते.
टाक पुन्हा असा टाकायचं सगळं. तू खाल्लं नाही तर आता बघ आजीच्या हातच्या वड्या खाऊन. ही टाकू का आजी? टाक. ती सगळीच परत झाडी आहेत. ते खोबरं बघलं ठेव. बर. त्यात हाय की कुठं अगं त्या वाटेत. जी आजीला कोणी शिकवले? माझी मी शिकल्या पैसे माझ्या आईने केले. काय ती द्यायचं? पळफुटून बेलणं आमची आजी. पळफुटून खरखट आहे काय तेल आहे का हे? थांबा. तेलांची बेलणं थोडी येते का बघते बस. कधी पण पाऊस येईल असं वाटत होतं. आणि इकडे बघा मग आमचं लाटून वडी लाटायचं चालू होतं इकडं आमचं. इकडे ना आजी लाटत होते आणि मग मी ती वडी कापून घेणार होते. आणि इकडे ना आमचं चुलीवर वडी बनवायचं चालू होतं. आणि मग इकडे ना आबाळ भरून आलं होतं, वारं सुटलं होतं. माझ्या पण असंच असतं, फक्त तिळाचं थोडंसं प्रमाण जादा आहे माझं. काय करायचं विण लागलं पाहिजे ते कशाच्या बी ढेकरं आल्या नाही पाहिजे त्या. आता इथे ना आजींची वडी कशी बनवतायत ते मी बघितलं. आणि मग असं वाटलं कुठेतरी की बाबा हा आजीची आणि माझी रेसिपी थोडीफार सेमच आहे. एवढंच की आजी थोडं म्हणजे तीळ वगैरे थोडंच घेतात, पण माझे जरा थोडेसे तीळ जादाच असतात बरं का वडीला. आणि इकडे बघा मी मगाशी म्हटलं होतं की आम्ही वडी बाहेर बनवतोय आणि आबाळ भरून आलं होतं. आणि इकडे बघा लगेचच पाऊस पण सुरू झाला, लय फास्ट पाऊस आला. आणि इकडे बघा आमच्या अब्दापाक चुलीपर्यंत पाणी आणि पाऊस सगळं भिजलो. आजी भिजल्या, मी पण थोडीफार भिजले. आता इकडे ना चुलीवर बनवताना आणि बाजूला पाऊस पडतोय असं ना इतकं छान वाटत होतं ना की काही विचारूच नका. छान आणि करमून जात होतं असं चुलीवर बनवतोय आणि बाहेर पाऊस पडतोय असं. शेळ्या नेऊ तिकडं होय, शेळ्या नेऊ शेडमध्ये. सगळ्या अशा आपल्या वड्यात लाटून भरून कापून झाल्या होत्या. मग लगेचच काय चुलीवर उकडायला ठेवलं होतं. आणि इकडे बघा मस्त अशा आपल्या वड्या उकडलेल्या आहेत चांगल्या अशा. मग लगेचच ना तळून घेणार आहे मी वडी. आणि इकडे बघा कढईत तेल तापलं होतं. मग काय एक एक करून सगळ्या अशा वड्यांना खरपूस अशा छान मस्त तळून घेणार आहे मी. मस्त तळताना तर वास येतोय बरं का. लय छान वड्या झाल्यात, बनवल्यात आजीने इथं. आजी झालं का बनवून? झाले पावसानं काय केलं? खायला तर राडा उठवला, गडबड उठली, पावसाने पळापळी केली. मग काय तर सगळं आतमध्ये शिकडे चुलीपर्यंत काय चांगल्या बनवल्या चांगल्या बनले का? खाऊन बघा कळतंय. सगळ्या अशा इथे वड्याना तळून झाल्यात, खरपूस तळल्या होत्या चांगल्या. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू परत, बाय.